नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जाणीव एसएससी 1986 गेट टुगेदरच्या निमित्ताने संजय मोकळ व संतोष चांदोरकर यांचा सत्कार समारंभ संपन्न। आज दिनांक 14 जून 2026 रोजी पेन तालुक्यातील स्वामी विवेकानंद संस्थेचे जनता हायस्कूल गडपचे हे एसएससी 1986 चे विद्यार्थी। संजय मोकळ हे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती तर संतोष चांदोरकर हे मुख्याध्यापक पदी नियुक्त झाले। या दोन रत्नांचा एकत्रित सत्कार समारंभ आयोजित केला होता। संजय मोकळ हे कबड्डी खेळामुळे पोलीस भरती झाले। ते महाराष्ट्र पोलीस दलातून खेळायचे, आता ते महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाचे कोच आहेत। तसेच संतोष चांदोरकर यांनी सुधागड एज्युकेशन पाली, कोलाड, बांटिया विद्यालय पनवेल अशा प्रकारे 33 वर्ष ज्ञानदानाचे काम केले। आता ते पेन तालुक्यातील दादर गावात मुख्याध्यापक पदी नियुक्त झाले। कार्यक्रमाची सुरुवात ह्याच ग्रुपचे दामाजी पाटील यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली। त्यानंतर पेनचे भजन रत्न निवृत्ती बुवा काळश्री यांच्या संगीत गायनाचा आनंद लुटला व आपले मनोगत संजय चवरकर, अरुण चवरकर, संजय जांभळे, दिलीप पाटील, संजय मोकळ, संतोष चांदोरकर अतिशय हलाखीची परिस्थितीत केव्हा जेवण मिळायचं तर केव्हा उपाशीपोटी शाळेत जावं लागत, फाटलेली पॅन्ट अशा परिस्थितीतून मार्ग काढत शिक्षण घेऊन पदावर कार्यरत इंजिनियर, मेडिकल क्षेत्रात, खेळाच्या क्षेत्रात, बांधकाम, सभापती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेला ग्रुप। या ग्रुपचं आणखीन एक वैशिष्ट्य, आपल्या कुटुंबासोबत अनेक गड किल्ले, तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे महाराष्ट्रभर फिरणारा ग्रुपमधील कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवले तरी घरी जाऊन कौतुक करायला विसरत नाहीत। सुखदुःखात धावून जाणारा ग्रुप म्हणून 86 कडे पाहिले जाते। आज हे विद्यार्थी 56 ते 58 वयाच्या उंबरठ्यावर असून एका फोनवर आजही एकत्र येतात। याचा बोध आजच्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे। संगीताबरोबरच जेवणाचा आस्वाद घेतला। कार्यक्रमासाठी उपस्थित संजय जांभळे, संजय चवरकर, संजय मोकळ, संतोष चांदोरकर, अरुण चवरकर, दिलीप पाटील, कमलाकर पाटील, नरेंद्र पाटील, दिनकर पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील, जनार्दन जांभूळकर, मोरेश्वर मोकळ, चंद्रकांत शिर्के, अनंत चवरकर उपस्थित होते। पुढे च्या मीटिंग केव्हा व काय करायचे सर्व मार्गदर्शन संजय मोकळ यांनी सांगितले। मग कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेन। ग्रुप तयार झाला, 2-4 वर्ष पदाभार सगळ्यांनी व्यवस्थित एकत्र झालो आणि पुन्हा त्यात राजकारण आणून शकलं दुःख एवढंच वाटते, एकीचं बल कधीही कमी पडत नाही, परंतु त्या एकीच्या बलाला खेळाकडे होता। त्याच्यामुळे मी 12वीला नापास झालो। नापास झाल्यानंतर मला जेव्हा भरती लागली तेव्हा मी खेळाकडे जास्त असल्यामुळं तेव्हा राकेश माझे साहेब देशमुख साहेब होते। त्याच्यानंतर माझी जी पेपरला नाव आहे सुरुवात झाली ते तिथे मागणी माझ्या लोकांना हा मुलं कोण आहे, त्याला घेऊन या भरतीला। त्याच्यानंतर मी 2 भरतीला गेलो नव्हतो। त्याच्यानंतर मी रायगड जिल्हा दाखल झाल्यानंतर आम्ही 5वी पासून जवळजवळ आम्ही सोबत होतो। आम्ही अ वर्गात आणि संजय मोकळ अ वर्गात। तेव्हा आमचे क्रीडा सामने व्हायचे, वार्षिक क्रीडा सामने। तेव्हा शिवाजी मोकळ आणि संजय मोकळ या दोघांनी आम्हाला कबड्डीमध्ये आणि खो खोमध्ये कधीही आम्हाला जिंकून दिलं नाही। हे एक आणि शेवटपर्यंत या दोघांनी तसंच ठेवले। शक्य तू पण त्यांच्यामध्ये त्यांच्या टीममध्ये असायचं, कारण गडपमधले फक्त अ वर्गात आणि डोलवी, तारावी, हातपाले हे सगळे ब वर्गात, बरोबर। आणि त्याच्या अविरुद्ध जेव्हा टीम जेव्हा लागायची क्रीडा सामन्याला